आपण संस्कृतमधल्या कित्येक प्रार्थना नित्य उपयोगात आणतो. त्यातलीच एक नेहमी ऐकली जाणारी म्हणली जाणारी प्रार्थना ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. उपनिषदातील एक शांती मंत्र आहे हा. याची गंमत अशी सांगता येईल की संस्कृत भाषा विशेष ज्याच्यामध्ये फक्त एकवचन आणि बहुवचन असं न असता द्विवचनार्थी वापरला गेलेला अनेक शब्दांचा उपयोग या मंत्रामध्ये झालेला आहे. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु हे प्रणव ओंकारा आम्हा दोघांचं तू रक्षण कर. आम्हा दोघांचं. मग हे दोघं कोण? हे कदाचित गुरु शिष्य असतील, हे गुरुबंधू गुरुभगिनी असतील अथवा पती पत्नी असतील. आम्हा दोघांचं तू एकत्र रक्षण कर. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु आम्हाला तू एकत्र जीवनाचा आनंद घेण्याची प्रेरणा दे. जे काही आहे ते आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन जीवनाचा उपभोग घेऊ, सर्व सुखांचा उपभोग घेऊ, सर्व ज्ञान एकत्र घेऊ. सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै आम्हाला एकत्रच उत्तम असं बल प्राप्त हो, पोषण मिळो, ओज मिळो, जे काही आहे ते एकत्र हो. याच्या पुढे म्हणतात तेजस्विनावधीतमस्तु मिळणारं जे तेज आहे, जे ज्ञान आहे, जी आभा आहे, जी प्रभा आहे ही दोघांना मिळून सारखी मिळू दे. आणि शेवटी म्हणतात मा विद्विषावहै. अत्यंत महत्वाची ही ओळ आहे. हे सगळं आम्हाला एकत्र मिळो, आम्ही सगळं एकत्र उपभोगू, पण आम्हाला एकमेकांबद्दल कधीही द्वेष निर्माण होऊ नये, एकमेकांबद्दलचा मत्सर आमच्या मनात कधीही उत्पन्न होऊ नये. किती उदात्त भावना आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवली आहे. आज स्वार्थाने बरबटलेल्या जगामध्ये या प्रार्थनेचा जर आपण उपयोग केला आपल्या आचरणात, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, तर कितीतरी क्लेश, कितीतरी भांडणं, कितीतरी ताण तणाव आपोआप शांत होतील. शेवटी म्हणतात ओम शांती शांती शांती. हे प्रणव ओंकारा, हे परम ईश्वरा, आमचे आधिदैविक, आधिभौतिक आणि आधिजैविक जे काही ताप आहेत ते सगळे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिजैविक येणारे जे काही ताप आहेत या आत्म्याला, या देहाला, या सगळ्याचा तू नाश कर आणि सर्वत्र शांती 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 असू दे. इतकी उदात्त भावना घेऊन आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषद निर्माण केले. काळाच्या ओघामध्ये आपल्यापर्यंत पोचायला ते कुठेतरी कमी पडले किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचायला कमी पडलो. पण जेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतो तेव्हा मनापासून बुद्धी भावना वापरून याचा वापर आपल्या जीवनामध्ये करूया आणि मिळून म्हणूया ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.